भीमराव रामजी आंबेडकर प्रत्येक गोष्टीत ही एक लांबलचक चर्चा आहे, ज्यात या संभाषणाच्या सुरुवातीच्या भागात बोधिसत्व बाबासाहेबांनी मुलकराज आनंदे यांच्या अभिवादनाला तसाच प्रतिसाद देता ओम मणी पद्मे हूं म्हणून उत्तर दिले. खरंतर 40 ते 50 वर्षात छापले किंवा ऐकले की ओ मणी पद्मे हूं च्या जागेवर पद्मे असे छापण्यात आले आहे. अन्यथा बाबासाहेबांच्या प्रकाशित आवृत्तीच्या आधारावर हे अभिवादन ओम मणी पद्मे हूं हेच आहे. या संभाषणाद्वारे बौद्ध मंत्र ओम मणी पद्मे हूं याबद्दल बोधिसत्व बाबासाहेब यांनी एका भावी कल्पनेवर प्रकाश पाडला की ते केवळ या मंत्राचा जपच करायचे नाही, तर त्यांना याला नमस्कार या शब्दाऐवजी बौद्ध समाजात एकमेकांना अभिवादन करण्यासाठी रुजवायचे होते. म्हणूनच त्यांनी मुलकराज यांच्या नमस्काराच्या प्रतिक्रियेदाखल आपल्या प्रिय बौद्ध अभिवादनाने म्हणजेच ओ मणी पद्मे हूं ने उत्तर देऊन त्याचे स्पष्टीकरण देखील केले. हे अगदी खरे आहे की नमस्कार या शब्दाचा अर्थ होतो नमन करणे, नतमस्तक होणे, ज्या अर्थी बाबासाहेब भारतात ज्या समाजाचे नेतृत्व करत होते आणि ज्या देशाचे वेळेचे प्रतिनिधित्व करत होते, ते त्या समाजाला नतमस्तक नाही तर घर येण्यासाठी फुलण्याच्या इच्छेने बोलत होते. उठणे व फुलणे हे साधारण अर्थाने नाही तर बुद्धत्वाच्या पदापर्यंत उठणे व फुलणे होते. म्हणून बहुजन समाजासाठी एकमेकांना अभिवादनासाठी हा मंत्र त्यांनी निवडला होता ओ मणी पद्मे हूं. जसे शीख समाज एकमेकांना शुभेच्छा देताना सत श्री अकाल, मुस्लिम समाज अभिवाद करताना सलाम वालेकुम किंवा वालेकुम सलाम, सर्वात लोकप्रिय अभिवादन म्हणजे नमस्कार, अशीच बोधिसत्व यांची संकल्पना या संभाषणातून ज्ञात आहे की बौद्धांच्या शुभेच्छा किंवा एकमेकांना अभिवादनाचे शब्द असतील ओम मणी पद्मे हूं. या अभिवादन संकल्पित करण्यामागे त्यांची खूप खोल मानसिक विचारसरणी होती की बौद्ध समाजाने झुकता नमन करता उलट उठून फुलायला शिकावे. या संदर्भात आणखी एक मनोरंजक वस्तुस्थिती नमूद करणे योग्य ठरेल की बोधिसत्व बाबासाहेबांवर जब्बार पटेल यांनी काढलेल्या चित्रपटातील एक दृश्य ज्यामध्ये बाबासाहेबांनी गांधीची हत्येची बातमी कळते, ही बातमी ऐकल्यावर बाबासाहेबांच्या हातून एक पुस्तक खाली पडते व त्यांच्या तोंडातून शब्द बाहेर पडतात ओम मणी पद्मे हूं. हे दृश्य या चित्रपटात दाखवण्यामागे चित्रपटाच्या पटकथा लेखकाच्या प्रखर संशोधनाची खात्री पटते ओम मणी पद्मे हूं. बोधिसत्व अवलोकितेश्वर यांचा मंत्र आहे, त्याचा सरळ अर्थ आहे की ज्ञानाचे रत्न कमळाच्या हृदयात आहे. लडाख, सिक्कीम, अरुणाचल आणि तिबेट या पारंपरिक समाजामध्ये हा मंत्र अजूनही प्रचलित आहे. परमपूज्य दलाई लामा स्वतः या मंत्राचा जप करतात. आश्चर्याची गोष्ट आहे की वरील उल्लेख केलेला मंत्रांच्या संदर्भांना आजचे प्रकाशक, भाषांतरकार, संपादकांनी बाबासाहेबांच्या पुस्तकातून काढून टाकले आहेत. काही वेळ विवेकवादी लोक ओम तसेच नाम जपाला बुद्ध धर्मामध्ये इतर संप्रदायातून आलेले घटक आणि पद्धत म्हणतात, जेव्हा की ते मूळ पाली त्रिपिटकांमध्ये मंत्रजपाचे अनेक प्रसंग आहेत, ज्यात भगवान बुद्ध स्वतः मंत्राची दीक्षा देतात. त्यांनी चूलपथकाला दिलेला रजो हरण हा मंत्र हे त्याचे एक उदाहरण आहे. भगवान बुद्ध आपल्या भिक्खूंना ध्यान साधनेसाठी जो आधार देतात त्याला कम्मठान म्हणतात. हे जाणून आहे की 40 कम्मठदानापैकी एक कम्मठान म्हणजे कर्मस्थान किंवा ध्यान सरावाचा आधार मंत्र सुद्धा आहे. हा एक व्यापक विषय आहे. ओम बद्दल सुद्धा विवेकवादी लोकांमध्ये मोठे पूर्वग्रह आहेत. पाली भाषेपेक्षा अधिक प्राचीन भाषा आहे प्राकृत. ओम चा प्राचीन संदर्भ प्राकृत भाषेत आढळतो. वास्तविक हे एकच अक्षर नाही परंतु उमया अक्षरांचा एकत्रित आवाज आहे. ध्यान योगी हे स्वतः मध्ये आवाज ऐकतात जो जवळजवळ म एकत्रित आवाजासारखा असतो. त्या एकत्रित
ओम आवाजाला दर्शवलेले आहे. म्हटले आहे त्याला आवाजाला अनुस्वाराचा समावेश आहे म्हणून या चिन्हांमध्ये चंद्राचा ठिपका देखील आहे. अनेक संप्रदायात मा आहेत तसेच अनुस्वराचे आध्यात्मिक, धार्मिक, दार्शनिक अर्थ लावण्यात आले आहेत. प्राकृत भाषेतील मजकूरचा संग्रह सादर केलेल्या श्लोकांमध्ये ओम एकत्रित अक्षरांचे मूळ स्वरूप पाहाव्यास मिळते. ओ एकाक्षर पंचपरमज्येष्ठीनामादीपम तत्कथमितीचे अरिहंता असरीरा आचरिया तह उवज्झाया मुनिया. एकाक्षर ओम 5 परमेश्वराच्या पहिल्या अक्षराने तयार झाले ते परमेश्वर आहेत. अरिहंत अ अशरीर अ आचार्य अ उपाध्याय उ मुनी म या प्रकारे अ अ उम ओम. हे माहित असणे आवश्यक आहे की हे 5 परमेश्वर प्रत्यक्षात भगवान बुद्धांसाठी पर्याय होत. ते अर्हत आहेत. भौतिक शरीर नसल्याने ते आता शरीरहीन अशरीरी आहेत. धम्माचे शिक्षक या अर्थाने आचार्य आहेत. धम्माची दीक्षा व जगाला शिक्षित करण्याच्या अर्थाने उपाध्याय आहेत. तसेच ते या लोकात मुनी, महामुनी, शाक्यमुनी या नावाने परिचित आहेत. अशा प्रकारे ओम बुद्धांचा किंवा बुद्धत्वाचा पर्याय आहे. जैन पंथीय लोक ओमला भगवान महावीरांच्या अर्थाने वापरतात. इतर पंथीय याच ला आपापल्या मान्यतेनुसार दार्शनिक, धार्मिक, आध्यात्मिक, तांत्रिक स्पष्टीकरण देतात. एवढेच नाही तर सारनाथ येथील राष्ट्रीय संग्रहालयात प्रवेश केल्याबरोबर डाव्या बाजूला एका उत्खननात सापडलेली 6 अक्षरी लोकेश्वराची एक मूर्ती जतन केलेली दिसते, जिच्या खाली मंत्र कोरलेला आहे. ओम देयत हेच शिलालेख कपिलवस्तू तसेच कुशिनगर स्तूपाच्या उत्खननात सापडलेल्या बौद्ध अवशेषांवर कोरलेले सापडले आहेत, ज्यांना कोणीही आज सुद्धा प्रत्यक्षात पाहू शकतात. सारनाथच्या धम्मेक स्तूपावर स्वस्तिक चिन्ह अतिशय कलात्मकतेने कोरलेली आहेत. सांप्रदायिक विचारांचे काही बौद्ध अभ्यासक देखील या संदर्भांना थेरवाद, महायान, वज्रयान, मंत्रयान इत्यादीत भेद करून पाहतात. श्रीलंकेचे प्रसिद्ध थेरवादी भिक्खू के चंदरतन यांनी पहिल्यांदा महापरित्राण पाठ हिंदी भाषेतून भाषांतरित केला होता, ज्यामध्ये सर्व सूत्र पाली त्रिपिटकातून संकलित केलेले आहेत. त्या ग्रंथाच्या शेवटी एक मंत्र देखील लिखित आहे. जालती ती आ इ उ ओम स्वाहा. म्हणजेच थेरवादी देशांमध्ये सुद्धा ओम प्रचलित आहे. सर्वात मनोरंजक वस्तुस्थिती अशी आहे की भारतातील सर्व भाषांमध्ये आणि जगातील जवळपास सर्व भाषांमध्ये अगदी अरबी, फारसमध्ये आमीन म्हणून तसेच ग्रीक रोमन किंवा इंग्रजी तोमेन सारख्या वेगवेगळ्या स्वरूपाच्या सापडतो. याचा मूळ स्रोत भगवान बुद्ध आणि त्यांच्या पूर्ववर्ती कदाचित पूर्वीच्या बुद्धांपर्यंत जातो. ओम तसेच मंत्रजप बुद्ध धर्मात इतर पंथातून घेतला आहे असे मानणाऱ्यांनी या दिशेने सुद्धा अभ्यास करण्याची गरज आहे की इतर पंथांमध्ये वापरल्या जाणाऱ्या या एकत्रित अक्षराचा मूळ उगम स्रोत हा बुद्ध धम्मात आहे. खरे तर बऱ्याच काळापर्यंत वापरातून बाद झालेल्या गोष्टींना, परंपरांना लोक विसरतात, त्यांच्या मूळ उगमापासून दूर जातात. हीच गोष्ट बाबासाहेबांनी लोकशाहीच्या सार्वजनिक तक्रारीविषयी श्रीलंकेच्या एका पत्रकाराला सांगितले होते की भारतीय राज्यघटनेतील लोकशाही व्यवस्था भारताच्या प्राचीन बौद्ध संघातून घेतली, फ्रान्स किंवा युरोपमधील कोणत्याही देशातून नाही. भारताला संविधान समर्पित करताना बाबासाहेबांनी त्यांच्या ऐतिहासिक व्याख्यानात म्हटले होते की आज या देशातील लोकांना लोकशाही नवीन वाटेल, परंतु भारतातील बौद्ध संघ आणि जनपद हे प्राचीन काळापासून याचा वापर करतात. हीच गोष्ट ओम आणि मंत्र जाप करण्याबाबत सुद्धा आहे. त्याचे मूळ बुद्ध धम्मात समावेशित आहे. दुःखाची गोष्ट म्हणजे लोक मुळाचा शोध घेता आपल्या अल्पज्ञान व पूर्वग्रहामुळे बाबासाहेबांच्या ग्रंथांमध्ये संपादनात काछाट करीत आहेत. आजच्या प्रकाशकांनी बाबासाहेबांच्या पुस्तकातून व लेखांमधून ओम मणी पद्मे हु हा मंत्र काढला आहे.
सर्वात मोठा धक्का त्या दिवशी बसला जेव्हा एका शिक्षित भिक्खूने आपल्या सार्वजनिक प्रवचनादरम्यान एक दिवस ओम मणी पद्मे हूँ चा जप करणाऱ्या श्रद्धाळू उपासकाला हे खोटे असल्याचे सांगितले. अप्रत्यक्षपणे बोधिसत्व बाबासाहेबांना चुकीचे असल्याचे सांगितले, कारण त्यांच्या पुस्तकांमध्ये हा मंत्र जपाच्या स्वरूपात आहे. या विषयावर लिहिणे आवश्यक आहे, नाहीतर जे खोटे आहे ते खरे मानले जाणार. योगायोगाने हे नमूद करणे देखील आवश्यक वाटत आहे की बोधिसत्व बाबासाहेब दररोज बुद्धांच्या मूर्ती समोर उभे राहून हात जोडून नियमितपणे प्रार्थना करायचे आणि नंतर चटईवर बसून नियमितपणे ध्यान करायचे. पुस्तकामध्ये पृष्ठ बाबासाहेबांचे वैयक्तिक सचिव नानकचंद रत्तू यांनी त्यांच्या आठवणीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कुछ अनछुए प्रसंग या पुस्तकात नमूद केले आहे. भवतु सब मंगलम. साधु 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 साधु.